कल्याणवरून उमेदवारी जाहीर होताच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। सर, अवघ्या काही तासांपूर्वी आपली उमेदवारी जाहीर झाली आणि आपण राज ठाकरे यांच्या भेटीला आलात, काय कारण होतं? राजसाहेबांनी याच्या अगोदरच जे आहे बिनशर्त पाठिंबा जो आहे हा महायुतीला दिलेला आहे, महायुतीच्या सर्व कॅन्डिडेट्सला दिलेला आहे आणि त्यांच्या येण्याने जी आहे मोठी ताकद महायुतीला मिळाली आहे आणि आज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जे आहे ते आलो आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, राज ठाकरे यांची मोठी ताकद आहे, त्यांना मानणारा वर्ग आहे आपल्या संपूर्ण मतदारसंघात, त्यांच्या सभा होणार का त्याची मागणी आपण केली आहे का? राजसाहेबांची ताकद जी आहे ही मुंबई असेल, MMR असेल, नाशिक असेल, बाकी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये असेल, ही नक्कीच त्यांची ताकद मोठी आहे आणि त्यांच्या सगळ्या केडरमुळे, कार्यकर्त्यांमुळे एक मोठी ताकद जी आहे महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला मिळणार। नक्कीच त्यांच्या सभेने, त्यांच्या सभा ज्या आहेत ह्या निवडणुकीला ज्या आहेत दिशा देणाऱ्या सभा असतात, तर नक्कीच सभेने जे आहे ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये आता ते ठरवतील की कुठे कुठे सभा घ्यायच्या ज्या, आणि नक्कीच त्यांच्या सभेने मोठा परिणाम जो आहे हा लोकांवरती देखील होतो। आदित्य ठाकरे यांनी आपल्याला चॅलेंज केलं होतं, पण आता आपली उमेदवारी देखील जाहीर झाली, पण तसं काही होताना दिसत नाही आहे, त्यांच्याकडून दुसराच उमेदवार याआधीच देण्यात आले। मला वाटतं त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की बाबा चॅलेंज दिलं होतं, ते चॅलेंज ॲक्सेप्ट का नाही केलं किंवा चॅलेंज पूर्ण का नाही केलं, तर मला त्याच्यावरती जास्त न बोलता तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की बाबा सतत जे आहे ते त्यांना चॅलेंज द्यायची सवय आहे, पण चॅलेंज पूर्ण पण केलं पाहिजे, नाहीतर लोक जे आहे सिरियसली घेत नाही। अगदी शेवटच्या टप्प्यात सर आपली उमेदवारी जाहीर झाली, त्याचा काही परिणाम निवडणुकीवर किंवा इलेक्शन रिझल्ट 2 महिन्या अगोदर, 3 महिन्या अगोदर आम्ही प्रचाराला लागलेलो आहे, काम चालू आहे महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांचा, मित्र पक्षांचा, आणि मला वाटतं ह्या मतदारसंघामध्ये बघा 10 वर्ष काम करतो आहे, निवडणुकीला फक्त आज नवीन चेहरा नाही आहे माझा, लोकांमध्ये सतत आम्ही काम करतो आणि लोकांमध्ये राहून आम्ही काम केलेलं, लोकांमध्ये डेव्हलपमेंट जी आहे लोकांना दिसते आणि डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती आम्ही हे इलेक्शन लढतो आहे आणि मोठी ताकद जी आहे महायुतीची या कल्याण लोकसभेमध्ये आहे। गेल्या वेळेसपेक्षा मोठ्या मताधिक्याने, पहिल्यांदा 2.5 लाख, नंतर 3.5 लाख, आता मोठं मताधिक्य जे आहे कल्याण लोकसभेमध्ये मला मिळेल। शेवटचा प्रश्न, आपल्या विरोधात ज्या उमेदवार दिलेल्या आहेत वैशाली दरेकर, त्या कमकुवत असल्याची चर्चा आहे, मात्र ठाकरे गट त्यांच्याबद्दल अतिशय कॉन्फिडंट आहे, आपल्याला काय वाटतं? मला वाटतं आता उमेदवार समोर असला की इलेक्शनसारखी लढली पाहिजे, कोण कमकुवत आहे, कोण स्ट्रॉंग आहे, त्याचं जजमेंट मला वाटतं आपण न केलेलं बरं असतं। उमेदवारांनी प्रत्येक निवडणूक जी आहे ही निवडणुकीसारखी लढली पाहिजे, आम्ही ती निवडणूक जी आहे ती निवडणुकीसारखी लढतोय। श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की 10 वर्षापासून ते खासदार आहेत, काम करत आहेत त्यांच्या मतदारसंघात आणि त्याचा फायदा हा नक्की त्यांना होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सावंतसह सचिन गाड, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।